हॅलो सगळ्यांना, मी प्रियांका. तर इथं दुपारचं टायमिंग होतं आणि मुलं खूप कंटाळली होती, कारण आता सुट्टीचाही मुलांना कंटाळा आलेला आहे. तर त्यानंतर टी व्ही बघून पण कंटाळलीत म्हणून ती झोपलीत आणि ती झोपल्यानंतर म्हटलं आज लाडू करून घेऊया. तर 2-3 दिवसानंतर आज मला मुहूर्त मिळाला होता लाडू करायचा, म्हणून म्हटलं पहिला लाडू करून घेऊया. तर कूट पहिला करून घेतला आणि सगळा कट्टा स्वच्छ केला. त्यानंतर गूळ फोडून घेतला. तर कुटाचं आणि गुळाचं प्रमाण जर 1 वाटी गूळ असेल, 1 वाटी कूट असेल तर अर्धी वाटी गूळ असं प्रमाण मी घेते. नंतर वेलदोड्याची पावडर घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते. ॲज इट इज ते तसे चांगलेच लागतात लाडू. त्यानंतर फक्त गूळ आपल्याला मेल्ट करायचं आहे आणि त्यात कूट घालायचं आहे आणि गरम गरम असतानाच हे लाडू बांधायचे आहेत. कारण एकदा गार झालं की मग ते हाताला वळत नाहीत लाडू. त्यामुळं गरम गरम असताना ते चटके बसायलाच लागतात, तेव्हाच ते लाडू होतात. तर इथं मी लाडू करून घेतले. आपल्या अनन्यालाही आवडतात, अर्जुनलाही आवडतात आणि तब्येतीलाही पौष्टिक आहे, रक्तवाढीसाठी चांगलं आहे, आपल्या स्त्रियांसाठीही खूप उपयुक्त असे हे लाडू आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा शेंगदाण्याचे लाडू. त्यानंतर चहाचं टायमिंग झालं होतं, म्हटलं चहा घेण्याऐवजी लाडूच खाऊया म्हणून लाडू खाल्ला आणि मग मी गवारीची भाजी नीट करत होते संध्याकाळी भाजीसाठी. पण आमचा बेत अचानक बदलला. बुधवार होता म्हणून काळा अंड्याचा रस्सा आणि भाकरी, मसाले भात असं करायचं ठरवलं. म्हणून पहिला आधी मी भाकरी करून घेतल्या आणि मग थोडा वेळ बाहेर बसलो, कारण मुलंही दिवसभर कंटाळली होती घरात बसून आणि मम्मी नव्हत्या, मम्मी बाहेर गेल्या होत्या. तर मुलांना थोडा वेळ घेऊन बाहेर बसले आणि मग त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले होते. तर इथं बिर्याणीचा तांदूळ आणला होता मसाले भातासाठी. तर मसाले भात करायचा होता, लसूण सोलून घेतला आणि काळं वाटण करायचं होतं म्हणून हे गॅसवरती सगळं भाजून घेतलं, वाळलं खोबरं, कांदा. आणि त्या भाजल्यामुळं सगळा घाण झाला होता, सगळं काळं सगळीकडं पडलं होतं. म्हणून तो कट्टा आधी स्वच्छ केला, कारण कट्ट्यावरती घाण असेल तर मला स्वयंपाक करू वाटत नाही. त्यामुळे आधी सगळं स्वच्छ केलं आणि मग मसाला वाटला. तर अंड्याचा रस्साही खूप छान झाला होता आणि चवीलाही खूप चांगला झाला होता. त्यानंतर मसाले भातही छान झाला होता. त्यानंतर आम्ही सगळे जेवलो. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.